सगळ्या सी फूडमध्ये अतिशय सोपी आणि खायला अतिशय सोपी अशी ही कोलंबी, चवीला पण अतिशय उत्कृष्ट आणि लहानांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही ही कोलंबी सहजपणे खाऊ शकतात. काटा नसणारी अशी ही एकुलती एक कोलंबी. चला करूया लवकर रेसिपीला सुरुवात. तर इथे मी कोलंबी घेतली आहे. तर मी एकटीच खाते माझ्या घरामध्ये, म्हणून मी पाव किलोच कोलंबी आणली आहे. 10 ते 12 पीस सहज येतात आणि एक टाइम आरामात होऊन जाते. तर कोलंबी स्वच्छ वरचं त्याचं शेल, आउटर शेल असतं ते काढून घेतलंय आणि एक धागा असतो कोलंबीला तो सुद्धा काढून घ्यायचा. त्यामुळे कोलंबी कडवट लागत नाही. तिला मॅरिनेट करून ठेवलंय लिंबू, मीठ आणि हळद लावून. अर्धा तास ती मॅरिनेट होतीये. तोपर्यंत मी भाकरी करून घेतल्या आणि त्यानंतर आता मी कोलंबी बनवत आहे. तर कोलंबी ते मॅरिनेट झालेली आहे. कढईमध्ये तेल टाकले 1.5 चमचा. मग आता ह्याच्यामध्ये बारीक वाटलेला लसूण घालणार आहे. तर कोण कोण कांदा टोमॅटो भाजून त्याचं वाटण सुद्धा करतात, पण मी डायरेक्टली कोलंबी तुम्हाला सोप्या पद्धतीने कशी बनवतात अगदी झटपट ते सांगणार आहे. तर इथे कांदे 2 मी अगदी बारीक चिरून घेतलेत, म्हणजे अगदीच बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. कांदा हा मीडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवरच फ्राय करायचा आहे, कारण तो जळाला नाही पाहिजे. आपण एकदम वाटणसारखं ह्याला स्मॅश टाईपमध्ये आपण ही कोलंबी बनवणार आहोत. तर तुम्ही ते बघू शकता. आणि इथे आपली कोलंबी सुद्धा रेडी होते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक नक्की करा. तर धने पावडर टाकायची आपल्याला कांद्यामध्ये. थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी बनवते, पण नक्की ही पद्धत तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली ती. तर 3 ते 4 मिनिटांमध्ये कांदा आपला ब्राऊन झालेला आहे. त्याच्यात आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकतोय. तर मी इथे 1.5 टोमॅटो घेतलाय आणि तो बारीक चिरून असा टाकलेला आहे. तो सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत, नरम होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. तर ह्याच्यामध्ये टोमॅटो फ्राय करताना मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, गरम मसाल्याची पावडर. ती टाकून व्यवस्थित मिक्स करून मी कांद्याला एक वाफ आणू देणार आहे, म्हणजे तो व्यवस्थित मऊ होईल. कोलंबी रबरबीत होते किंवा ती रबरासारखी लागते, त्यामुळे कोलंबी अशा पद्धतीने बनवली ना खूप सुंदर होते आणि सगळ्यात सोपी पद्धत. अतिशय घाईच्या गडबडीच्या टायमामध्ये सुद्धा तुम्ही पटपट करू शकता अशी रेसिपी. आणि मी एकटीच असल्यामुळे मी खूप साधे अशी बनवते. तर टोमॅटो सुद्धा आपला मऊ झालेला आहे 3 ते 4 मिनिटांनंतर. आता मसाला ऍड करून घेऊया. तर लाल मसाला टाकलाय मी 1.5 चमचा. काळा मसाला टाकलाय. नॉनव्हेजच्या भाज्या जरा झणझणीत असल्या ना खूप छान लागतात. मग हळद टाकलेली आहे. ते सुद्धा आपण सर्व मसाले तेलामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आपले मसाले सर्व एकजीव होऊ द्यायचे आहेत. आणि मग असं जेव्हा ऑइल बाहेर पडलेलं दिसतं तेव्हा आपल्याला ही कोलंबी घालायची आहे. तर ह्याच्यामध्ये मी पाणी ऍड करणार आहे. त्यासाठी पाणी मी आधी गरम करायला ठेवलंय, कारण मी कोणत्याही भाज्यांना गरम पाणी टाकते. तर कोलंबीला सुद्धा मी गरम पाणीच ऍड करणार आहे. तर सगळे मसाले आपले कांदा टोमॅटोमध्ये एकजीव झालेले आहेत. आता मी ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेली कोलंबी घालणार आहे आणि ती सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित शिजू द्यायची आहे आपल्याला, फक्त तेलामध्ये. आता म्हणजे थोडंसं ती फुलते. फुलल्यानंतर आपल्याला हवं तेवढं तुम्ही पाणी ऍड करू शकता, पण फुलण्याच्या आधीच नाही करायचं. 2 ते 3 मिनिटं आपल्याला कोलंबीला सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित एकजीव होऊ द्यायचा आहे आणि ती फुलू द्यायची आहे. तर झाकण ठेवायचं आणि एक वाफ अलगद काढून घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता इथे कोलंबीला मस्त असं तेल पण सुटलेलं आहे आणि ती फुललेली आहे. तिचा कलर चेंज झालेला आहे. आता या स्टेपला आपल्याला गरम पाणी ऍड करायचंय. तर तुम्हाला थिकनेस कशी हवे त्यानुसार मी गरम पाणी ऍड करते. मी जास्त पातळ नाही करणार आहे, एकदम मी असं रबरबीतच ठेवणार आहे. स्मिताज व्लॉग या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुद्धा शेअर करा. तर अशी ही कोलंबी रेडी झालेली आहे. आणि मीठ मी आधीच मॅरिनेट करताना बऱ्यापैकी टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ मी खूप बेताने इथे टाकायचं आहे. मी आधीच मीठ टाकलेलं म्हणून मीठ मी इथे ऍड केलेलं नाहीये. आणि अशी ही कोलंबी व्यवस्थित शिजू द्यायची आपल्याला 2 ते 3 मिनिटं. त्यानंतर कोथिंबीर भुरभुरायची आहे. तर कोलंबी रस्सा आणि ज्वारीची भाकरी तर
अशा प्रकारे ही प्रॉन्स खाण्यासाठी रेडी आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि असा छान असा कोलंबीचा संडेला, फ्रायडेला आणि वेनसडेला आस्वाद घ्या। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।